पुण्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे, कोणत्या पण एरियामध्ये राहू सकाळ सकाळीच गावाकडे जसे भजन वगैरे म्हणतात ना तसे इकडे पण म्हणतात, त्याच्यामुळे ते भारी वाटतंय जरासं. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळी सकाळी आवरून झालो आहे मी रेडी. आपल्याला जायचं आहे कंपनीमध्ये, तर चला बघूया आज काय होतं दिवसभरात. केस आपल्याला पूर्ण कमी करावं लागेल. टक्कल करायची का? करून टाकू. पुण्यामध्ये जेव्हापासून आलो आहे ना तेव्हापासून इतके केस गळतात ना लई. पहिले लई दाढ होते, आता इतके बारीक झाले ना काय सांगा. काही दिवसानं पूर्ण टकलं पण होऊन जाईल. कोणाला पण फर्स्टशिपला जायला त्रास होत असाल ना तर काय टेन्शन नाही, मस्तपैकी फक्त आणि फक्त मोटिवेशन ऐकायचं. किती का सकाळी उठता येतं आपल्याला, मोटिवेशनशिवाय पर्याय नाही. किती पण लवकर उठू शकतो कोणी. आता शिकवलं आहे जायचं त्याला पण फर्स्टशिपला. बाहेर सगळं अंधारच आहे, सकाळी सकाळी कोण उठत नाही, फक्त कामावर जाणारेच उठतात. जी MIDC मध्ये जातात, फर्स्टशिपला जातात, कंपनीमध्ये जातात, ज्यांना लवकर लवकर शिप असते ना ते जातात. जॉबवर जाणाऱ्यांचं एकच आहे, दररोजचा तोच रुटीन राहतो. सकाळी उठायचं, आवरायचं, निघायचं. तीच गल्ली, तोच रस्ता, तेच माणसं आणि तेच काम. त्याच्यामुळे जॉबवाला जास्त परेशान होतो नाही का. नाहीतर जॉब करणं काय म्हणजे एवढं बी वाईट नाही की लोक त्याला लय वाईट म्हणतात, पण मग दररोज तेच काम असलं ना तर आपण पण बोर होऊन जातो आहे. त्याच्यामुळं मागं पण यूट्यूबला व्हिडिओ टाकले होते, पण त्याच्या बॅकग्राऊंडला गाणं टाकल्यामुळं सगळे कॉपीराईट आलेत, त्याच्यामुळे ते सगळे डिलीट करावं लागलेत. पण आतापासून कॉपीराईट नाही यावं म्हणून आपण बॅकग्राऊंडला गाणंच नाही टाकायचं, आवाजच नाही टाकायचा. सकाळी सकाळी रस्त्याला कोणी राहू नाही तर नाही राहू, सकाळी सकाळी कामावाले आणि फर्स्टशिपवाले लोक रस्त्याच्या कडाला सकाळी उभे राहतात. प्रत्येक स्टॉपवर बुटा घालून उभेच आहे लोक. एक चांगली गोष्ट आहे, एक ज्या स्टॉपवर उभं राहायला म्हणजे नाही का जागा राहते किंवा बसायला जर काही वस्तू असल्या ना तर मग एकच नंबर. किती पण टाईम लोक तुम्ही तिथं थांबा, काय टेन्शन नाही. आधी पण येऊ शकतो 5 मिनटं, हे 5 मिनटं लय बोर जातात. एक नंबरला आपण येतो आणि थांबून राहतो आणि बसच येत नाही लवकर. त्याच्यामुळं जर आपल्या स्टॉपवर जर काय बसायला असलं ना तर एकच नंबर. आमच्या स्टॉपला आहे बसायला, आम्ही इथं बसतो आहे. त्याच्यामुळं बस किती लेट आली तर काही टेन्शन नाही, तोपर्यंत फोन बघत बसायचा. गाडी रनिंग नव्हती ना रे, त्यामुळे लय बेकार पेट घेतला वाऱ्यामुळे आणि गाडी AC होती ती, AC वायरिंग होती ना, AC वायरिंग. उन्हाळ्यात AC गाडी लय बेकार पेटते ते. AC वायरिंग जास्त असते. एवढं कडक ऊन आहे, लोक बाहेर येत नाही बघा. आणि तिकडे बघा कसे झोपलेत, काही ताण आहे का. आहे भाऊ बाजूला सारख ना, रस्त्यात लोणावळ्यात. तर आपण ही कंपनीतून आलो होतो 4-4:30 वाजता. तर बसल्या बसल्या झोप लागली, तर 1 तास झोपलो, 1-1.5 तास. आणि नंतर उठलो तर 5:30 वाजलेले होते, 5:30 पावणे 6. तर मग टाईम झालेला होता खूप. तर मग आपल्याला अभ्यास वगैरे करायचा, थोडासा अभ्यास केला आपण. आणि आता उठलो आहे, आता 7 वाजले ते. तर आपल्याला आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे. तर चला ठीक आहे, आपण खालून काहीतरी आणू भाजीला,
बनवू काहीतरी. आत्ता बघितलं तर पाणीच नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला नाही का बाहेरून जारचं पाणी आणावं लागेल. तर चला तुम्हाला मशीन दाखवतो जारचं पाण्याचं मशीन. पाणी पैसे मारले का तर पाणी येतं त्याच्यातून. तर हे असलं पाण्याचं मशीन आहे, तिथं QR वर पैसे मारायचे. 1 रुपयाला 1 लिटर, 5 रुपयाला 10 लिटर, 5 रुपयाला 10 लिटर, 1 रुपयाला 1 लिटर आहे. स्क्रीनवर दिसतंय. तर ठीक आहे मित्रांनो, आपलं आता जेवण वगैरे झालं आहे आणि थोडंसं आपण जेवण केलं लगेच झोपायचं नसतं. थोडीशी जॉगिंग वगैरे करू आपण इथं टेरेसवर चालू. नंतर लर्निंगचे 1-2 व्हिडिओ बघायचे आणि झोपायचं, कारण उद्या आपल्याला फर्स्ट शिपला जायचं आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.